सुप्रभात मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी ही रडत अण्णांना सांगते काय होऊन बसलं अण्णा, हे आता काय करू मी, मला तर काही सुचतच नाहीये. तर अण्णा सांगतात की आम्ही इकडचं सगळं बघतो आनंदी, तू आता तुझ्या घरी जा, त्यांना तुझी जास्त गरज आहे. तर तिथनं ते बोलून आनंदी तिथनं निघून जाते. तर इकडे लीना ही अण्णांना कॉल करत असते पण ते कॉल उचलत नसते. तर तेवढ्यात तिथे सानवी येते, ती बोलते की बाबा कुठे आई, ते तर गाडी घेऊन येणार होते ना. तर तेवढ्यात तिथे अण्णांचा कॉल येतो. तर अण्णा सांगतात की खूप वाईट बातमी आहे लीना. तर लीना सांगते काय झाले अण्णा. तर अण्णा सांगतात की जो सार्थक सरांच्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला होता ना, ती गाडी आपल्या मनोजने घेतली होती. तर ते ऐकून इकडे लीनाला खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या हातातनं मोबाईल पडतो. तर इकडे सानवी ही तिला बोलत असते की काय झालं आई. तर इकडे केदार हा रेश्माला भेटायला येतो आणि तो बोलतो की जर मी तुला ही बातमी सांगितली ना तर तुझ्या पायाखालची जमानत सरकणार, बिकॉज तेच मलाच ऐकून ते अनबिलिव्हेबल न्यूज आहे, ती मलाच मी अजून एक्सेप्ट नाही केलेली ती न्यूज आहे की नाही. तर इकडे रेश्मा सांगते की मला गरज नाही आहे तुला सांगायचं आहे तर लवकर सांग, कारण तू आधीच खूप पेशन्स वाढून ठेवत असतो आणि मग नंतर तो फुटका बॉम्ब निघतो. तर इकडे रेश्मा तिथनं निघून जाणार. तेवढ्यात केदार सांगतो की आनंदीच्या भावाने आपल्या सार्थकच्या बाबांना उडवले आहे. तर ते ऐकून इकडे रेश्माला खूप मोठा धक्का बसतो. इकडे लगेच केदार सांगतो की बसला ना तुला देखील झटका, मग आता बघ डोंगर उकरून उकरून हत्तीच बाहेर काढला मी. तर लगेच रेश्मा सांगते की काही शॉकिंग बातमी दिली आहे रे, पण हे असं नको व्हायला होतं, कारण ना मला सुधा काकूंसाठी ते वाईट वाटतंय पण त्या आनंदीसाठी तर ही तर अग्निपरीक्षाच आहे. तर केदार सांगतो की आता तू बघच फक्त की आता त्या आनंदीला कशी शिक्षा भेटते आणि माझी सासू काय काय उद्योग करून ठेवते ते बघ, कारण त्याची बॅटिंग ना अशी एवढी डेंजर आहे की माणूस हलतं डायरेक्ट. तर इकडे रेश्मा सांगते की तू तिथलं काम कर आणि मी मनोजचं काम करते की तू कधीच सुटणारच नाही, त्याला होऊ देत चांगली शिक्षा आणि त्याची काळजी मी घेते. इकडे रेश्मा सांगते की आता तू घरी जा आणि मला करवत राहा काय काय होतं ते घरी. तर लगेच तिथनं केदार हो बोलून तिथून निघून जातो. तर इकडे मनोज हा जेलमध्ये असतो. तर त्याला भेटायला लीना येते. तर लीनाला बघून इकडे मनोज सांगतो की तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी असं नाही केलेलं काही. तर लीना सांगते की पण आपण का घेतली असेल ती गाडी आणि आता मी तरी काय बोलू. तर लगेच मनोज सांगतो की अरे तू माझ्यावर विश्वास ठेव, मी काकांना त्या गाडीने नाही उडवलेलं. तर लीना सांगते की माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. इकडे मनोज सांगतो की सानवी कुठे, ती तर माझी खूप वाट बघत होती आणि आता हे काय होऊन बसला तर तिला तरी मी काय बोलू. तर लीना सांगते की मला इथे यायचं होतं म्हणून मी तिला शेजारच्यांकडे ठेवलं. तर ते ऐकून इकडे मनोज हा रडायला लागतो आणि बोलतो की तू प्लीज मला सोडव यातनं, मी काहीच नाही केलेलं, तू प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तर इकडे 3 दिवसानंतर अरविंदजीच्या फोटोला हार लागलेला असतो आणि आकांक्षा ही रडत बोलत असते की देवा तू माझ्या बाबांना का घेऊन गेला, आता मी इथे काय करू. तर इकडे शलाका रडत रडत बोलते की मी आता त्या मनोजला असं वाटतंय की त्याचा गळा पकडून त्याला मारून टाकावा. तर इकडे आनंदीला धक्का बसतो. तर इकडे वृंदा सांगते की काय बोलते शलाका, तू प्लीज गप्प राहा, कारण आत्ताच सार्थक बोलला ना की अजून ते सिद्ध झालेलं नाही आहे. तर शलाका सांगते की आता सिद्ध व्हायचं तरी काय बाकी आहे, इकडे बाबांच्या फोटोला तर हार लागलाय ना आणि तुला काय सिद्ध हवंय. तर केदार सांगतो की हो ना, आणि गाडीही त्याची होती आणि दारू पिऊन त्याने आधी किती तमाशा केला होता आपल्या घरी. तर इकडे शलाका आनंदीला सांगते की आनंदी आता तू अजून तरी किती आमच्या मागे लागलेली आहे, ज्या वाईट गोष्टी इथे घडल्या नाही पाहिजे त्याच गोष्टी आता तू घडवतीये परत, कधीच त्यांचं बरं नाही होणार. आधी त्या सार्थकला जेलमध्ये घातलं आणि आता बाबांना डायरेक्ट तू देवाकडे पाठव. तर ते ऐकून इकडे सगळेच रडत असतात. तर इकडे वृंदा सांगते की आता तू आनंदीला तरी काय दोष देतीये, तिचा याच्यामध्ये काहीच हात नाही आहे, तिच्या घरच्यांचा दोष आहे, मग तू तिला दोष नको देऊ. आणि तसं पण आधी ते कुठेतरी हरवले होते म्हणून कुठेतरी आशा लागली होती की ते कुठेतरी आहेत म्हणून, पण आता देवाने त्याला अशा ठिकाणी नेलंय की आपल्याला ते परत आणताही येणार नाही आणि आता तर पूर्ण आशाही सुटलेली आहे. तर ते बोलून इकडे आकांक्षा ही अजून रडायला लागते आणि बोलते की अचानक बाबा आता असे सोडून गेलेत, मला ते सहन नाही होते. आणि काकू आता आदेश दादा आणि सार्थक दादा कुठे गेले. तर इकडे वृंदा सांगते की ती प्रोसिजर आहे, त्याला किती वेळ लागतो माहिती नाही. तर ते इकडे आकांक्षाही बोलते की बाबा तुम्ही आता का गेलात आम्हाला सोडून, आता आम्ही काय करायचं, आणि ती रडायला लागते. इकडे वृंदा बोलते की चला आपण आकांक्षाला वरती घेऊन जाऊया. तर इकडे ती आकांक्षाला वरती घेऊन जाते आणि तिथनं केदारही निघून जातो. तर तेवढ्यात तिथे अण्णा आणि मालती येतात. तर इकडे त्यांना बघून इकडे लगेच आनंदी पळत जाते आणि मिठी मारते आणि त्यांना बोलते की या ना. तर इकडे सुद्धा त्यांना बघून आनंदीला सांगते की आनंदी जर तुला इकडे सून म्हणून इकडे सासरी नांदायचं असेल तर तुला तुझं माहेर हे कायमचं विसरावं लागेल. तर ते ऐकून इकडे आनंदीला धक्का बसतो. तर इकडे अण्णा आणि मालतीला काहीच समजत नसतं आणि ते देखील धक्क्याने सगळं ऐकत असतात. तर इकडे सुद्धा सांगते की ज्या माणसांनी तुझ्या नवऱ्याला पोरकं केलं त्या माणसांना आणि माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलं त्या माणसांना मी कधीही माफ नाही करणार आणि त्यांना
ह्या घरातही जागा देणार नाही आनंदी. आता बघ तुला तुझं माहेर हवंय की सासर हवंय. तर ते ऐकून इकडे आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. इकडे लगेच हात जोडत अण्णा सांगतात की तुम्ही प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा, कारण मनोज असं काही करणारच नाही. तर लगेच सुद्धा सांगते की आता या तुम्ही. तर तिथनं आता अण्णा आणि मालती तिथून निघून जातात. तर इकडे आनंदी ही जाणार. तेवढ्यातच इकडे सुद्धा सांगते की तू आतमध्ये जा, मी ऐकलं नाही का तू आनंदी. तर लगेच आनंदी तिथनं आतमध्ये निघून जाते. अण्णा हे मालती बाहेर जात असताना अण्णा सांगतात की तू रडू नको, आता एवढं मोठं डोंगर कोसळलंय त्यांच्यावर, तेही काय करणार, त्यांचा नवरा गमावलाय अगं त्यांनी. तर तेवढ्यात तिथे आदेश आणि सार्थक तिथे येतात आणि तर अण्णा सांगतात की आम्हाला माफ करा, तुमच्यावरती पण एवढा मोठा डोंगर कोसळलाय, पण आता याच्यावरती मनोजचं नाव येत आहे, ते तर वेगळंच आहे. तर अण्णा सांगतात की आता तुमच्या पुढे उभा राहिलेत ना, तरी देखील मला असं वाटतंय की आम्ही अपराधीसारखी उभा आहोत. तर लगेच अण्णा आणि मालती हे बोलतात की आता आम्ही येतो. तर तिथनं अण्णा आणि मालती हे निघून जातात. तर इकडे जाता जाता मालती सांगते की आनंदीला प्लीज समजून घ्या, तिची काही चूकच नाही. ते बोलून तिथनं ते निघून जातात. तर इकडे आनंदी ही रडत असते. तर तेवढ्यात तिथे आनंदी समजावत तिथे सार्थक येतो. तर आनंदी त्याला मिठी मारते आणि बोलते की काय झालंय, मला तर काही सुचतच नाहीये, कारण हे खूप भयंकर झालंय. तर सार्थक सांगतो की आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि आपल्या स्वतःला समजावून आपल्याला सावरावं लागेल, कारण अक्कू तर खूप छोटी आहे म्हणून तिला देखील, आणि आई तर स्वप्नातच आहे म्हणून आपल्यालाच आता या घराला सांभाळावं लागेल. तर आनंदी सांगते की पण बाबांना तर अक्कूचं लग्न बघायचं होतं, ते पण त्यांनी बघितलं नाही. तर इकडे सार्थक सांगतो की असं म्हणतात की ज्या माणसासाठी आपण खूप काळ रडत बसतो त्या माणसाच्या आत्म्याला सुद्धा शांती बसत नाही, म्हणून तुम्ही बाबांसाठी आता तुम्ही स्वतःला सांभाळा. सार्थक सांगतो की मला आता सांगा आई बाबा आले होते ना. तर आनंदी सांगते की हो, पण मला नीट बोलताही नाही आलं, कारण. तर सार्थक विचारतो की कारण. तर आनंदी सांगते की कारण मी आता ह्या घरची सून आहे ना म्हणून. तर इकडे सार्थक सांगतो की आई काही बोलली का. तर इकडे आनंदी काहीच बोलत नसते. तर सार्थक सांगतो की आता आईची जागा आईने नीट निभावते, पण आता तिचीच आपल्याला सिच्युएशन समजून घ्यावं लागेल, कारण आत्ताची परिस्थिती खूप बिकट आहे, म्हणून तुम्ही स्वतःला पण सांभाळून घ्या. तर आनंदी सांगते की मी तरी काय करू, याच्यामध्ये माझाही दोष नाही आहे, कारण हे दोन्ही घरं माझी आहेत, आणि फक्त मी एवढंच सांगेल की मनोज दादा असं काही करणारच नाही, माझा पूर्ण विश्वास आहे. तर सार्थकही सांगतो की हो माझाही विश्वास आहे, पण आता मी तरी काय करू, जे सत्य आहे ते बदलणार नाही आहे. तर सार्थक सांगतो की आता मलाही माहिती आहे की तो खोटं नाही बोलत आहे, पण आता मी माझे वडील गमावलेत, ह्या घरावरचं एक छप्पर निघून गेलेत, आणि ह्या घराने एक करता माणूससुद्धा गमून बसला, आणि मला माहिती आहे की त्या घरावर सुद्धा या दुःखाचं डोंगर पसरला असेल, त्यांचे खूप प्रॉब्लेम चालू असते. पण आय एम सो सॉरी आनंदी, आता मी याच्यामध्ये काहीच करू नाही शकत, मी नाही मदत करणार त्यांना, आय एम सो सॉरी, मी काहीच नाही करू शकत. तर ते ऐकून इकडे लगेच आनंदी ही मिठी मारते. तर इकडे लीना ही मनोजला डबा घेऊन येते आणि बोलते की तुम्ही प्लीज खाऊन घ्या. तर इकडे मनोज सांगतो की कसा घास मला घशाखाली जाईन, एवढं सगळं होणं, कारण मी नाही केलेलं त्याचा गुन्हा मी भोगतोय आता, कारण मी काही केलेलंच नाही आहे, कारण मी एखाद्यावर चिडेल रागवेल भांडण, पण असे एखाद्याचा जीव कसा घेऊ शकतो, एवढा निष्ठुर आहे का मी. तर लीना सांगते की ती गाडी होती ना तिनेच त्यांना उडवलेलं आहे आणि तीच तुम्ही चालवत होता. तर इकडे मनोज सांगते की नाही मी नव्हतं चालवत, ते मला नाही माहिती कोण चालवत होतं ते, मला प्लीज तू नको असं टॉर्चर करू, पण तू मला प्लीज याच्यामधनं सोड लीना, काहीही कर पण सोड. तर लीना सांगते की आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय आम्ही तुम्हाला लवकरच्या लवकर सोडवू. इकडे मनोज सांगतो की अण्णा आणि मालती आई पण खूप खसली असेल ना गं. तर लगेच लीना सांगते की हो ते पण खूप खसले, तरी देखील आत्ता देखील ते तुमच्या पाठीशी उभा आहेत, आणि आत्ता देखील बोलते की तुम्ही काहीच केलेलं. तर मनोज सांगतो की त्यांना आत्ता ह्या वयात किती सोसावं लागतंय. तिकडे मुलीचा सासरा निघून गेला आणि इकडे मुलगा हा जेलमध्येच फिरतोय. तर इकडे ते ऐकून इकडे लीनाला खूप मोठा धक्का बसतो आणि ती रडत असते. तर इकडे आनंदी ही सुधाला सांगते की आई तुम्ही प्लीज काहीतरी खाऊन घ्या ना. तर सुधा सांगते की कसं खाऊ अगं, इथे माझ्या नवऱ्याला मरून 8 दिवससुद्धा झाले नाही, तू मला जेवायला सांगतेय, तुझ्या भावाने माझ्या नवऱ्याला मारलंय म्हणून मला तुझ्या हातचं पाणी देखील नको. तर लगेच ते हातात ताट इकडे सुद्धाही फेकून देते. तर इकडे सगळं ते बघून इकडे आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या मराठी मावळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.